कोल्हापूर महानगरपालिकेकडील 170 कोटी रुपयांच्या थकबाकीसाठी पाटबंधारे विभागानं बालिंगा उपसा केंद्र सील करत शहराचा पाणीपुरवठा तोडला. त्यानंतर महापालिकेनं पाटबंधारे विभागाचं कार्यालय सील केलं. दिवसभरातल्या या घडामोडीनंतर दुपारी महापौर रूपाराणी निकम यांनी महापालिकेचे आणि पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता स्मिता माने यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांवरच निशाणा साधला. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार अमल महाडिक यांच्यासोबत थकबाकी संदर्भात बैठका झाल्यात. त्यांना सविस्तर माहिती देण्यात आली आहे, असंही कार्यकारी अभियंता माने यांनी सांगितलं. या दरम्यान कार्यकारी अभियंता माने यांनी गौप्यस्फोट करत आमदार अमल महाडिक यांनीच महापालिका बिल देत नसेल तर तुम्ही पाणीपुरवठा बंद करा असं सांगितल्याचं महापौरांसमोर सांगितलं. आयुक्तांच्याकडेच ते यांच्याकडे ह्या चुकीच्या झाल्या. आयुक्तांच्या करायला तुम्ही अमल माडिकांचे काय झालं होतं? अमल माडिक साहेबांच्या सोबत झाले ना ही कारवाई करणारे सांगितलं होतं त्यांना. मॅडम तुम्हाला माहिती आहे का मीटिंगला आहे का? तुम्ही प्रत्येक मीटिंगला आहे का? तुम्ही कशाला बोलतात? व्हीसीचं जे आहे ते एक व्हीसी झाली, त्याच्यावर 3-4 बैठका घेतात आयुक्त मॅडम बरोबर. हर्षजितना माहिती आहे का नाही झालेल्या? मग की नाही मॅडम कशाला बोलतात? ते आलेत का प्रत्येक वेळी? मग आधी नव्हता, आधी विषय झालेला आहे. अमल माडिक साहेबांनी सांगितलेलं आहे आणि त्यांनी मंत्र्यांशी बोलले होते आमच्या त्यावेळी. त्यांचं ठरलेलं आहे की खरोखर महानगरपालिका काही करत नाही, मग तुमचं तुम्ही कट करा आणि महानगरपालिकेचे लोक पण झालेलं आहे. सगळं चाललंय बरोबर आहे. तुम्ही 7 लाख लोकांना असं अचानकपणानं घाव घालून तुम्ही भेटीत जाणार आहे का? लोक काय मरू नये काय? मला बिल पाण्याचं मला एक सांगा फक्त की नाही इथं वीज वितरणचं बिल थकलं, वीज गेली, आम्ही दिवे लावून बसतोय. पाणी म्हणजे जीवन आहे. पाणी उचलाय ना ते. दरम्यान या बैठकीत आजपासून पाणीपुरवठा सुरळीत करण्याचा निर्णय घेण्यात आला असून थकबाकीबाबत अंतिम निर्णय मंत्रालयातील बैठकीत घेतला जाणार आहे, असं महापौरांनी सांगितलं. अशा पद्धतीनं महानगरपालिकेचं वॉटर कनेक्शन सील करण्यात आलं, बंद करण्यात आलं. खरं तर जनतेला वेठीस धरण्याचा हा प्रकार आहे. सणवार आहेत आणि त्या अनुषंगाने अशा पद्धतीचं तेही कोणती इन्फॉर्मेशन न देता. पण थोडासा हाही एक विषय आहे की 2011 पासूनचं त्यांचंही काहीतरी बिलाचे इश्यूज आहेत आणि थोडं त्याच्यातला गॅपअप आहे, ज्याच्यामध्ये ते लोक म्हणत आहेत की 165 CR आणि आमचे वॉटरचे सगळे लोक म्हणत आहेत की इट वॉज 80 CR. तर आम्हाला त्यांचा मान्य नसल्यामुळे ह्या गोष्टी थोड्याशा प्रलंबित राहिल्या होत्या. परंतु आता नेते मंडळींशी या गोष्टीवरती व्यवस्थित बोलणं झालेलं आहे आणि लोकांपर्यंत संध्याकाळी पाणी सुरूही होत आहे. आजच्या या दिवसभरातल्या घडामोडींवरून प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्येच समन्वयाचा अभाव असल्याचं दिसून आलं. अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर आणि हर्षजित घाटगे यांनी यापूर्वीची बैठकीची माहिती आयुक्तांपर्यंत पोहोचवलीच नसल्याचंही उघडकीला आलं. यावेळी स्थायी समिती सभापती विशाल शिराळे, राष्ट्रवादीचे महापालिकेतील गटनेते आदिल फरास, भाजपचे मुरलीधर जाधव यांच्यासह जलसंपदा विभागाचे आणि महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते.